श्रोतेहो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळानं विमा क्षेत्रात 100% परकीय थेट गुंतवणुकीला मंजुरी दिली. आत्तापर्यंत ही मर्यादा 74% होती. या ऐतिहासिक निर्णयामुळे विमा क्षेत्राचा चेहरामोहरा कसा बदलेल आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होईल याचाच आढावा आपण आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोतेहो, विमा क्षेत्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक. भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात विम्याची व्याप्ती वाढवणं हे एक मोठं आव्हान आहे. सध्याची आकडेवारी पाहिली तर विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक साधारण 82,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र अजूनही देशातली मोठी लोकसंख्या विमा संरक्षणापासून वंचित आहे. या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा उद्देश स्पष्ट करताना विमा क्षेत्रातले तज्ज्ञ आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे माजी सदस्य निलेश साठे म्हणाले, विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74% 100% पर्यंत वाढवण्याचा निर्णय जो बजेट सेशनमध्ये आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला होता, त्या अनुषंगाने आता इन्शुरन्स ऍक्ट अमेंडमेंटचं जे बिल आहे ते बिल आज संसदेमध्ये मांडण्यात आलं. त्या बिलाला नाव मोठं मजेशीर दिलंय, सबका बीमा सबकी रक्षा इन्शुरन्स अमेंडमेंट बिल 2025 असं नाव दिलंय. तर बाकी गोष्ट सोडून आपण हे बघूया की ही मर्यादा जी 74% होती ती वाढवून 100% करण्यामागे सरकारचा उद्देश काय होता किंवा त्याची कारणं काय होती. मला असं वाटतं की पहिलं सगळ्यात मोठं कारण हे होतं की विदेशी विमा कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी भारतीय कंपन्यांबरोबर भागीदारी करणं गरजेचं होतं. आणि मोठे जे काही उद्योजक आहेत या लोकांनी ऑलरेडी त्याप्रमाणे फॉरेन इन्शुरन्स कंपन्यांबरोबर आपला व्यवसाय सुरू केला होता. आता या ग्रुप्सना जर अगदी फॉरेन कंपनीनी म्हटलं की तुम्ही तुमचा शेअर आम्हाला विका आणि आम्ही पूर्णपणे मालकी कंपनीवर आमची होईल, त्याला हे जे इंडस्ट्रियल हाऊसेस आहेत ते तयार नव्हते. आणि ते स्वाभाविक आहे, आता ते एक्सपर्ट झालेत विमा विक्रीमध्ये. सुरुवातीला त्यांनाच माहित नव्हतं विमा कसा विकायचा असतो, त्यामुळे फॉरेन इन्शुरन्स कंपन्यांची त्यांना मदत हवी होती. पण आता त्यांचं सगळं एस्टॅब्लिश झालंय 20-25 वर्षामध्ये. आता नवीन पार्टनर इंडियन शोधणं हे फार कठीण आहे. एक तर तो रिलायबल पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे अग्रीमेंट जी असतात ती खूप विचारपूर्वक करावी लागतात. म्हणून फॉरेन इन्शुरन्स कंपन्यांचा पण हा सरकारकडे रेटा होता की आम्ही फॉरेन कॅपिटल आणायला तयार आहोत, पण तुम्ही आम्हाला इंडियन पार्टनर कंपल्सरी करू नका. आणि मला वाटतं की त्यामुळे सुद्धा हे 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे विम्यामध्ये ती सरकारने अलाउ केली असावी. दुसरं असं आहे की अनेक देशांमध्ये म्हणजे बहुतेक सगळ्याच देशांमध्ये अशी कुठली मर्यादा नाहीये की तुम्ही फक्त 26% आणा, इंडियन पार्टनर जो असेल तो 74% ठेवेल वगैरे. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तुम्ही 100% आपलं कॅपिटल आणून व्यवसाय सुरू करू शकता. भारतामध्ये मात्र सुरुवातीला आपण जर आपल्याला भीती होती की या फॉरेन कंपन्या ज्या आहेत त्या लोकांना फसवतील की काय, घेऊन जातील की काय इथला पैसा बाहेर, म्हणून आपण सुरुवातीला 26% अलाउ केलं होतं. मग फॉरेन कॅपिटल वाढवून 49% केलं. 2021 मध्ये ते वाढवून 74% केलं. पण आता असं दिसतंय की पहा, आता गेल्या 25 वर्षामध्ये हा सेक्टर ओपन झाला पण एकही विमा कंपनी बुडली नाही. मर्जर्स झाली पण बुडली नाही. म्हणजे आता सरकारला कॉन्फिडन्स आलाय की विमा कंपनी ही व्यवस्थितपणे काम करू शकते, रेग्युलेटर पण आपलं काम व्यवस्थित करतोय असं लक्षात आल्यामुळे कदाचित सरकारने हा निर्णय घेतला असावा. आणि त्याचं शेवटी उद्दिष्ट काय आहे तर विम्याचा प्रचार जो आहे तो अजूनही म्हणावा तितका भारतात झालेला नाहीये. जेवढ्या जास्त विमा कंपन्या येतील तेवढा जास्त प्रचार होऊ शकेल, कारण त्यांच्याकडे अव्हेन्यूज असतील, वेगवेगळे विमा विक्रीचे मार्ग असतील. श्रोते हो, भांडवल वाढल्यामुळे केवळ कंपन्यांचा विस्तारच होणार नाही तर आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा भारतात येईल. परकीय कंपन्या 100% मालकीसह भारतात येतील तेव्हा त्यांच्याकडे असलेली जागतिक अनुभवाची शिदोरी आणि प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा भारतीय ग्राहकांना मिळेल. याविषयी सांगताना साठे म्हणाले, डिजिटलमध्ये आपल्याकडे अजूनही मर्यादा आहे. अजूनही जेमतेम 7-8-10% व्यवसाय डिजिटल होतो, म्हणजे ऑनलाईन होतो. पण फॉरेनमध्ये बराचसा व्यवसाय हा ऑनलाईन होतो. त्यामुळे त्यांच्याकडे काय टेक्निक्स आहेत डिजिटल विमा विक्रीची ती आपल्याला उपलब्ध होऊ शकतील किंवा आपल्याला समजतील. आणि त्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचं त्यांचं जे काही एक्सपर्टीज असेल त्याचा आपल्याला शेवटी फायदा होईल. कारण आपल्या सरकारने ठरवलंय की 2047 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर 100 वर्षाच्या शेवटी प्रत्येक
एलिजिबल इन्शुरन्स घेणारा जो व्यक्ती असेल त्याच्याकडे विमा असला पाहिजे. आता तो कधी कसा असेल, जोपर्यंत लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही किंवा लोकांचं पर कॅपिटल इन्कम वाढत नाही तोपर्यंत विमा विक्री वाढवू शकत नाही. आणि मला वाटतं हाही एक उद्देश असावा की जास्त विमा कंपन्या आल्या तर पेनिट्रेशन पण वाढेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत विमा पोहोचू शकेल. या निर्णयाचे तात्कालिक आणि दीर्घकालीन परिणाम काय असतील यावर साठे यांनी भाष्य केलं. आता विमा बाजारावर याचा त्वरित किंवा दीर्घकाळ काय परिणाम होऊ शकेल याचा जर आपण विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे त्वरित परिणाम असा काही होत नाही. कारण काय असतं की कायदा पारित झाल्यानंतर सुद्धा IRDA ला म्हणजे इरडाला रेग्युलेशन्स बनवावी लागतात. त्याच्यासाठी 6 महिन्याचा कालावधी असतो आणि तो झाल्याशिवाय कोणीच फॉरेन कॅपिटल आणू शकत नाही. फक्त कायदा झाला म्हणजे आणता येईल असं नाही. त्याचे नियम बनवावे लागतात IRDA ला आणि ते नियम 6 महिन्याच्या आत साधारण बनतात. म्हणजे पुढचं वर्ष साधारण ते बनून तयार होतील आणि मग फॉरेन कंपन्या ज्या आहेत त्या सुरुवात करू शकतील व्यवसाय करायला किंवा भारतामध्ये आपलं काम सुरू करायला. दीर्घकाळावर नक्की परिणाम होईल. कारण काय असतं की आता आपण बघतो की शेअर मार्केट जे आहे ना त्यातनं रोज बातमी असते की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी इतके कोटी रुपये काढले. आता इन्शुरन्स मध्ये मात्र असं होऊ शकत नाही. कारण इन्शुरन्स मध्ये दीर्घकाळासाठीच तुम्हाला आपलं कॅपिटल आणावं लागतं. इथून कॅपिटल एकदा गुंतवल्यानंतर ते परत घेऊन जाणं सहसा शक्य होत नाही. त्यामुळे दीर्घकाळासाठी म्हणून हे येणारं कॅपिटल जे 1000 कोटी 2000 कोटी जे काही येते ते असं आज आलं आणि उद्या काढून घेतलं असं होणार नाही. तर हा एक मोठा फायदा त्याचा होऊ शकेल. श्रोतेहो, विमा क्षेत्रातल्या 100% परदेशी गुंतवणुकीचा पर्याय खुला झाल्यामुळे जागतिक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करतील, परिणामी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. याविषयी सांगताना साठे म्हणाले, जागतिक गुंतवणूकदार जे आहेत ते स्वाभाविकच ह्या सरकारच्या निर्णयाकडे चांगल्या दृष्टीने बघतील. कारण 25 वर्षानंतर का होईना पण फॉरेन इन्शुरन्स कंपन्यांना स्वतःच्या ओनरशिप आणि कंट्रोल मध्ये विमा कंपन्या चालवता येतील. त्यामुळे स्वाभाविकच हा एक खूप पॉझिटिव्ह दृष्टिकोन त्यांचा राहील आणि यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला पण चालना मिळेल. कारण मी म्हटलं तसं की जास्तीत जास्त लोकांची बचत जी आहे ती चॅनलाइज व्हायला पाहिजे. ती आपण जे म्हणतो ना की सोन्यामधली किंवा जमिनीमधली गुंतवणूक जी आहे ही अर्थव्यवस्थेला खूपशी पूरक नसते. पण बँकांमध्ये, म्युच्युअल फंडामध्ये, शेअर मार्केटमध्ये, विम्यामध्ये केलेली गुंतवणूक जी आहे ज्याला आपण फायनान्शियल ॲसेट क्रिएशन म्हणतो त्याचा अर्थव्यवस्थेला नक्की फायदा होत असतो. आणि त्या दृष्टीने मी म्हणेन की हे खूप चांगलं पाऊल सरकारने उचललं आणि सरकारचं त्यासाठी आपल्याला अभिनंदनच केलं पाहिजे. श्रोतेहो, या निर्णयाच्या परिणामांविषयी सांगताना विमा तज्ज्ञ रणजित कुलकर्णी म्हणाले, आज अनेक कंपन्या भारतात ऑलरेडी आलेल्या आहेत की ज्या निरनिळ्या भारतीय कंपन्यांबरोबर भागीदारीत काम करतायत. पण अनेक कंपन्या वाटही बघत होत्या की आपल्याला 100% संपूर्ण मालकी हक्क मिळाला तर आपण भारतात प्रवेश करू. आणि आता बाकीच्या कंपन्या भारतात प्रवेश करायला सुरुवात करतील. किंबहुना यामुळे भारतात होणारी इन्व्हेस्टमेंट ही वाढणारच आहे आणि विमा क्षेत्राला परत एकदा सुगीचे दिवस येणार आहेत. श्रोतेहो, सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असतो, याचा मला काय फायदा? या निर्णयामुळे बाजारात स्पर्धा वाढेल. जेव्हा स्पर्धा वाढते तेव्हा कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विम्याचे हप्ते कमी करतात आणि नवनवीन योजना सादर करतात. विशेषतः आरोग्य विमा आणि आयुर्विमा क्षेत्रात सर्वसामान्यांना अधिक चांगले पर्याय उपलब्ध होतील. याविषयी सांगताना कुलकर्णी म्हणाले, नवीन खाजगी कंपन्या येताना टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंटमुळे खूप सुटसुटीतपणा येऊन डिजिटल प्लॅटफॉर्मवर आज जी विमा विक्री पुरेशी होत नाही ती वाढेल हे नक्की. बरं का, किंबहुना टेक्नॉलॉजीमुळे, तंत्रज्ञानामुळे हा जो विमा आहे हा स्वस्तही होऊ शकतो. कारण विमा विक्रीचा सगळ्यात मोठा खर्च हा विक्रीचा कमिशन हा असतो आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये त्यात चांगली सुधारणा होऊन तो खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकाला त्याचा डायरेक्ट फायदा मिळेल आणि कदाचित विमा हप्ते कमीही होतील. त्याचबरोबर कॉम्पिटिशन वाढल्यामुळे फायदा तर होणारच आहे. प्राइस वॉर सुद्धा चालू होऊ शकतं. आपण बघितलंय मागे की टर्म प्लॅन्समध्ये कशा प्रकारे प्राइस वॉर झाले आणि आज टर्म प्लॅनचा प्रीमियम किती कमी आहे. 1 कोटीला 500 रुपयात विमा देऊ असेही जाहिराती आपण बघतो. आता अशाच प्रकारे अजून चांगले प्रॉडक्ट्स येतील किंवा युनिव्हर्सल लाईफ आणि व्हेरिएबल लाईफ हे जे 2 विमा कंपन्यांचे अतिशय फ्लॅगशिप प्रॉडक्ट्स आहेत परदेशी, त्यांचा आता भारतात प्रवेश नक्कीच होईल आणि त्याच्या फ्लेक्झिबिलिटीमुळे चांगल्या प्रकारचा फायदा ग्राहकाला होऊ शकतो. तसेच नवीन कंपन्या येणार त्यामुळे नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार. पण ती संधी फक्त एकाच ठिकाणी नाही. टेक्नॉलॉजीलाही तितकीच संधी आहे, विमा विक्रीलाही तितकीच संधी आहे, ॲक्च्युअलीलाही तितकीच संधी आहे. निरनिराळी ऑफिसेस उघडतील, त्याच्याकरता
सप्लिमेंटरी सर्व्हिसेस द्याव्या लागतील. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आता या क्षेत्रामुळे होऊ शकेल. ग्रामीण भारतासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरू शकतो. नवीन गुंतवणुकीमुळे विमा कंपन्यांना शहरांच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात केंद्र उघडणं शक्य होईल. यामुळे रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतील. तसंच विमा प्रतिनिधी आणि एजंटच्या माध्यमातून एक मोठी कार्यशक्ती उभी राहील. मात्र 100% गुंतवणुकीसोबतच काही आव्हानंही आहेत. विमा नियामक संस्था इरडावर आता मोठी जबाबदारी असेल, असं कुलकर्णी यांनी सांगितलं. ग्रामीण क्षेत्रात किंवा ज्या लोकांना डिजिटल ऑनलाईनची सवय नाही त्यांच्याकरता काय? शेवटी कंपनी या फायद्या करता येतात. त्यामुळे त्या कितपत ग्रामीण भागात जातील ही एक शंकाच आहे. पण तरीसुद्धा या ठिकाणी रेग्युलेटर IRDAचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे की या कंपन्या सगळे नॉर्म्स फॉलो करून कन्झ्युमर प्रोटेक्शन करता जे काय करता येईल त्याचा पाठपुरावा हा IRDAने करणं अपेक्षित आहे. आज मिससेलिंग सारखी गोष्ट असो किंवा एक्स्ट्रा कमिशन देणं ही गोष्ट असो, ज्यामध्ये सततच बातम्या येत असतात, ते एक आव्हान IRDAला मात्र परत एकदा स्वीकारावं लागून त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं होणार आहे. अनेक कंपन्या येतील. ऑलरेडी 25 कंपन्या आहेतच. अजून कंपन्या येतील. छोट्या मोठ्या कंपन्या आजही आहेत आणि भविष्यातही होतील. किंबहुना परिणाम होईल का? कॉम्पिटिशनमध्ये मोठा ब्रँड छोटा ब्रँड हा परिणाम होतच असतो. पण तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की आपापल्या क्षेत्रात आपापल्या प्रभाव क्षेत्रामध्ये या छोट्या कंपन्याही चांगलं काम नक्की करू शकतील आणि त्या प्रायव्हेट कंपन्यांच्या अगेन्स्ट ठामपणे उभे राहू शकतील. आपण अशी उदाहरणं इतर क्षेत्रात बघितलेली आहेत. तसंच विमा क्षेत्रात सुद्धा घडेल अशी मला आशा आहे. या निर्णयाची काळजीपूर्वक अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. यामध्ये शेवटी अजून काही नियम करण्यापेक्षा आधीच्या नियमांचीच योग्य अंमलबजावणी होते का नाहीये याचा पाठपुरावा करणं जास्त गरजेचं आहे. किंबहुना ज्याला फिक्सिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात अशा तरतुदी झाल्या पाहिजेत. कारण क्लेम संदर्भात मोठं चॅलेंज या निमित्ताने येऊ शकतं. आजही हेल्थमध्ये जर आपण बघाल तर क्लेम हा एक मोठाच जिव्हाळ्याचा विषय सर्वांचा आहे. थर्ड पार्टी क्लेम ॲडमिनिस्ट्रेशनला दिली जाणारी क्लेम नाकारण्याकरता इन्सेंटिव्स आणि विक्री करण्याला दिले जाणारे विक्रीकरता इन्सेंटिव्स हे असे दोन वेगवेगळे फोर्सेस काम करत असतात. आणि क्लेम्स तर त्यांनी आता आउटसोर्सच केलेले आहेत. म्हणजे इन्शुरन्स कंपनी ज्यांनी जिच्याकडनं विमा घेतला आहे ती आता म्हणते की तुम्ही आम्हाला गाठू नका, या TPA कडे जा. अशा पद्धतीच्या क्लेम सेटलमेंटमध्ये जास्तीत जास्त नियम कसे पाळले जातील आणि ताबडतोब क्लेम सेटलमेंट कशी होईल याकरताच लक्ष देणं आणि फिक्सिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतात ते करणं हे मला जास्त आवश्यक वाटतं. अर्थात अजून सगळं सुरू होतंय. चित्र हळूहळू स्पष्ट होत जाईल. पुढच्या वर्षात काही अंदाज येईल आणि 2 वर्षात आपल्याला मात्र सुस्पष्ट चित्र दिसेल की कशा पद्धतीनं हा प्रवास सुरू होणार आहे. इन्शुरन्स ही अतिशय दीर्घकालीन गोष्ट असल्यामुळे याची जास्त काळजीपूर्वक अंमलबजावणी झाली पाहिजे असं मला वाटतं. श्रोतेहो, थोडक्यात सांगायचं तर विमा क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय हा विकसित भारत बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे विमा क्षेत्राचं लोकशाहीकरण होईल आणि सर्वांसाठी विमा हे स्वप्न पूर्ण व्हायला मदत होईल. भांडवल, तंत्रज्ञान आणि विश्वासार्हता यांचा त्रिवेणी संगम भारतीय विमा क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल यात शंका नाही. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले. निर्मिती गुरुनाथ तेरवणकर. प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे. लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.